बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा कौसा गाव भरपूर चर्चेत राहिला, मगाशी बालू पांडे यांनी उल्लेख केला, आणि क्रिकेटमध्ये सुद्धा चर्चेत आहे. हाही चांगला बॉल होता, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आत्तापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत, एकही रन्स आली नाहीये रियांश 11 गेसर टीमसाठी. त्याचं कारण सिनियर ओमकार चांगली गोलंदाजी करतायत. अप्रतिम गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. क्रॉस लाईन गोलंदाजी ते करतायत, साईड आर्म ॲक्शन त्यांचं तुम्हाला पाहायला मिळतंय. केतन म्हात्रे सुद्धा आपण पाहिलं तरी कौसा गावामध्ये जास्तीत जास्त सराव सुद्धा करतो. मग अशी केतन म्हात्रेचा आपण सत्कार सुद्धा केला. भारताचा बायकर मॅन केतन किरण सुद्धा बऱ्याच वेळा कौसा गावामध्ये असतात. त्यांच्या मामाचं गाव आहे. हा इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. कल्पेश वेगाने आले होते, मात्र चेंडूची गती जास्त वेगाने होते, त्यामुळे कल्पेशही काय करू शकले. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कोळेगाव विरुद्ध गावदेवी RM 11 ईश्वर 11 सोनारपाडा. पुढची मॅच. हा व्हाईट बॉल आहे, 4 बॉल डॉट आले होते, दबाव होता, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल. 5 वरती 1 विकेट गमावली आहे. रियांश 11 आई गावदेवी घेसर. ओमकारलाही माहिती आहे धाबा चेस करायला कठीण जातात. फुलटॉस बॉल होता, मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल होतोय. कल्पेश वेगाने आलेत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय नवनाथच्या बॅटमधून दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ. प्रथम बॅटिंग करत असताना रियांश 11 आई गावदेवी घेसर संघ तुम्ही पाहतायत. तेजस मात्रे मोठी देसाई यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहतायत. आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी अंकुश 11 कौसा संघ तुम्ही पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पहिल्या षटकासाठी 4 मिनिटाचा वेळ घेतलाय. 20 मिनिटात पहिली 4 षटकं समाप्त करायची आहेत. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे 5 षटकांसाठी आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. निलेश भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. रियांश 11 घेसर संघ तुम्ही पाहतायत. निलेश भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. शेवटच्या मोमेंटला शॉट चेक केला आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. फक्त जंटल टच. धावा मिळतील 4. चौकार. बॅटमधून पहिला चौकार आलाय. 13 धावा धापरकती लागल्यात. पहिल्या फेरीतील 5वी मॅच यानंतर कोळेगाव विरुद्ध स्वर्गीय साईनाथ भोईर 11 सोनारपाडा. गणेश पाटील हेडुटणे यांनी पुरस्कृत केलेला संघ सोनारपाडा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. आपल्या वडिलांच्या नावाने स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान सोनारपाडा संघ पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहे. आणि त्यांच्या विरोधात कोळेगाव. एक सिंगल इथे मिळाली आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे, त्यामुळे सिंगलने धाव संख्या पुढे सरकत असताना 14 वरती तुम्हाला पाहायला मिळते. रियांश 11 घेसर संघ प्रथम बॅटिंग करत असताना 5 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी चांगली या टीमकडे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील. चला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, फिल्डिंग लगेच सजवायची आहे. 14 धावा झालेल्या आहेत. सेकंडला नवनाथ, 9 सेकंडला दुर्वेश आणि गोलंदाज निलेश भोईर कोळेगाव एंडकडून.
डेड बॉल आहे. स्वर्गीय सुनीता बैराम पाटील कक्षामध्ये आपण पाहिलं तर घेसरगावचे सर्व प्रेक्षक आहेत. आमचे सहकारी समालोचक घेसरचे सागर सुद्धा आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली आहे. ते आमचे फुलाजी भोईर सुद्धा तिथे उपस्थित आहेत. सुरुवातीचा काळ तेही चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ते खेळतात आणि घेसर संघाटी सुरुवातीचा काळ आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. फुलाजी भोईर यांना सुद्धा सैन्यात भोईर यांचे बंधुराज त्यांचे हार्दिक स्वागत. धावपॉल धावा लागल्यात त्या 15. दुसरं षटक मार्गदर्शन थोडीशी संत सुरुवात आहे. मागचे 7-8 दिवस आपण पाहिले तर खूप चांगले गेलेत घेसर टीमसाठी. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. फाईन लेगला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. थोडंसं चार्जअप दिसतोय तो आईगावदेवी अंकुश 11 कौसा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली करत असताना या मॅचमध्ये पॉवर प्लेच्या षटकात फारशा धावा आल्या नाही आहेत. 15 धावा आल्या आहेत. पॉवर प्लेमधले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. निलेश चांगली गोलंदाजी करतायत. निलेश शेख त्या जमाने आपण इथं बळीराम पाटील नांदिवली यांचं आगमन होतं, त्यांचं केलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. सज्जद नितीन काय इथे फटका चांगला आहे. कव्हर आणि एस्टा कव्हरच्या मधून खेळत आहेत. पॉवर प्लेचा योग्य वापर. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. प्रयत्न चांगले होते मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अजूनही शिल्लक आहे पॉवर प्ले मधला. गोलंदाज निलेशला तुम्ही पाहतायत. स्ट्राईक एंडला एक वेगळ्या स्टाईलमध्ये बॅटिंग स्टान्स आहे बघा दुर्वेशचा. बॉल ज्यावेळी सफल होते थोडेसे आतमध्ये येत आहेत. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश. चांगली फिल्डिंग करतायत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय पॉवर प्लेचा आणि 2 षटकात आपण पाहिलं तर 10.00च्या सरासरीने रियांश 11 आई गावदेवी घेसर संघाची धावसंख्या ती 20. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला कोळेगाव, दुसऱ्या बाजूला गणेश पाटील हेडुटणे यांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान सोनारपाडा. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चला फिल्डिंग लगेच लावायचे. अंकुश 11 कौसा संघ आपल्याला ही सूचना असेल कारण की वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू. यानंतर अजूनही 4 सामने आपल्याला कव्हर करायचे म्हणजे 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा. काल 8 सामने कव्हर करायचे होते मात्र त्यात 7च सामने काल कव्हर झाले. प्रत्येक दिवशी 9 सामने कव्हर होणं गरजेचं आहे. जरी एक दिवस एक्स्ट्रा असेल त्यामध्ये राहिलेल्या मॅचेस आपण कव्हर करतोय. प्रत्येक दिवशी 12 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिली मॅच भाल विरुद्ध भोपरने ती मॅच जिंकली. दुसरी मॅच पडले विरुद्ध वाकलन, पडलेने ती मॅच जिंकली. हेडुटणे विरुद्ध उंबाडे तिसरी मॅच झाली, ती हेडुटणे संघाने मॅच जिंकली. आणि चौथा सामना संदप विरुद्ध दहिसर, तो सामना जिंकलाय नीता स्मृती दहिसर टीमने. चंद्रकांत पाटील आगासन यांनी पुरस्कृत केलेला नीता स्मृती दहिसर. आणि आता 5व्या मॅचमध्ये तुम्ही पाहतात रियांश 11 घेसर विरुद्ध अंकुश 11 कौसा. यानंतर कोळेगाव विरुद्ध सोनारपाडा. घेसर निलजेपाड्याचे पिंटू भोईर यांच्याकडे एक पारितोषिक आले घेसर संघाटी. सलग 3 षटकार 3000 रुपयाचे कॅश प्राइस. सुवर्ण संधी. गोलंदाजी करण्यात आलेत कल्पेश. कॉमेंट्री बॉक्स सेंड करणं कल्पेश तिसरं षटक घेऊन. फुल टॉस बॉल होता. टायमिंग करू शकले नाहीयेत. थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग. 1 रन्स इथे मिळाले. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल 21. स्वर्गीय शिवराम भिवा टकले यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं सायना टकले यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे कौसा संघाटी. मगाशीच बाळू पाटील यांनी आमचे उल्लेख सुद्धा केला. शिवरामजी टकले बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर चर्चेत राहिलं नाव आहे. बिंजोला नेहमीच त्यांचं नाव चर्चेत राहिलं. आज आपल्यामध्ये नाही आहेत मध्ये त्यांचे सुपुत्र साईनाथ टकले आपल्या व्यासपीठात उपस्थित. त्यांनी कौसा संघाटी विकेट हॅट्रिकला आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ 5000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी ठेवलं आहे. कल्वेश राईट मोर द विकेट. लो फुल टॉस बॉल होता. निलेश डीप मध्ये. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग केली निलेश बोईर. हे नाव शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा चर्चेत असतो. सिनियर
ओमकार पाटीलचा मी उल्लेख करेल, ज्युनियर ओमकारचा उल्लेख करेल, निलेश असतील आणि बरेचसे असे खेळाडू आहेत जे कल्पेश असतील. शहरी क्रिकेटसुद्धा कौसा मुंब्रा या शहरी संघामध्ये ते सातत्याने खेळत असतात. मागणी असते याही खेळाडूंना कौसा म्हटल्यानंतर. 22 धावा धापल करदी. कल्याणचे रोहित जाधव साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत रोहितजी जाधव साहेब, खास कल्याणवरनं. मकर संक्रांत ट्रॉफी म्हटल्यानंतर नेहमीच चर्चा असते, भरपूर संख्येने मान्यवर इथे येतात. त्यामुळे रोहित जाधव साहेबांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, त्यांना माहिती आहे दुर्वेची विकेट महत्वाची आहे. 1 रन्स इथे मिळाली. नागेश येत आहेत. 23 धावा झाल्या. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावांचा वेग थोडासा कमी आहे. रियान शिलेवन घेसर मध्ये कधी तो पलटवार करू शकतो, त्यासाठी नवनाथला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. श्रद्धांजली चषक स्पर्धा पाहिली जुनी डोंबिवलीची, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ गोरख मांगरुळकरने काय बॅटिंग केली होती. 96 रन्स, 4 विकेट्स. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. नवनाथला माघारी परतावं लागेल. कल्पेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट. हव्या तशा आल्या नाही आहेत. गोरख मांगरुळकर सारखा फलंदाज अजून येणं बाकी आहे. 24 धावा झालेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. दुर्वेशने 7 बॉलचा खेळ केलाय. 12 वरती बॅटिंग करतायत. आशिषने 1 चेंडूचा खेळ केला. 1 वरती बॅटिंग करतायत. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. प्रशांत तिथे होते. कौसा म्हटल्यानंतर सिक्सर किंग म्हणून प्रशांतची ओळख आहे. आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा झाल्यात. चला फिल्डिंग लगेच लावा प्लीज. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. लांब लचक षटकार नेहमीच आम्ही प्रशांतच्या बॅटमधनं पाहिलेले आहेत आणि तेवढीच चांगली दर्जेदार त्यांनी फिल्डिंग केलेली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. 25 धावा झाल्यात. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. कोळेगावचे कॅप्टन आणि स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान सोनारपाडा टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच या. अमोल पाटील आला असेल तर, आणि कोळेगावचे कॅप्टन. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा. धावांचा ग्राफ थोडासा खाली आहे. निलेश भोईर आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. संपूर्णपणे स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँड जर आपण पाहिलं तर सर्वच कौसागावचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मालिकावीरची बाईक आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. दमदार माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील यांनी पुरस्कृत केली.
आणि ग्राउंड्समॅनने सुद्धा एन्जॉय केले बघा ना, बाईकवर त्यांनी बसून घेतलंय. त्यांना माहिती आहे 14 तारखेला कोणतरी वेगळा खेळाडू त्याच्यावर बसेल, त्यामुळे आधी आपण बसून घेऊन या. नाही मामा सुद्धा सातत्याने ग्राउंड्समॅन आहेत, चांगली मेहनत करतात या क्रीडांगणामध्ये. एक सिंगल इथेही मिळाली आहे. एकने धावसंख्या पुढे सरकेल ती 26 धावांसाठी. अजूनही संघर्ष सुरू आहे या मॅचमध्ये. मागचा सामना आपण पाहिला तर नीता स्मृती दैसरने जिंकलाय. त्याही मॅचमध्ये 40 धावा होत्या. याही मॅचमध्ये आतापर्यंत 26 आल्या. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. निलेश कोळेगाव यांकडून गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे. आशिष भोईरने हा चेंडू पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. नितांत गरज होती आणि आशिष भोईरच्या पाठमधून उत्तुंग षटकार आलाय. निलेश हाही फटका उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. आशिष भोईर ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. आणि तिसरा आला तर पिंटू भोईर यांच्याकडनं घेसर निजेपाड्याचे 3000 रुपये, म्हणजे सुवर्ण संधी आहे. आशिष भोईरकडे आता सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. 38 धावा झाल्या आहेत. आशिष भोईरलाही माहिती आहे आपल्याकडे गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे 50-55 झाल्या तर या मॅचमध्ये मजा येईल. कौसा संघाला ते फाईट करू शकतात, पलटवार करू शकतात. गोलंदाजी त्यांचं मुख्य अस्त्र आहे. आकाश भोईर सारखा एक तेज तर्रार गोलंदाज श्रद्धांजली चषक मध्ये फायनल मॅच मध्ये वाडेकरच्या विरुद्ध मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला होता. सूरज आहेत, दुर्वेश स्वतः चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे गोलंदाजी चांगली आहे, धावा कराव्या लागतील. 38 झालेत. निलेश इथेही चेंडू उंच गेलाय आणि झेल ड्रॉप. 2 धावा मिळाल्यात. आशिषला जीवदान मिळाले. सलग 3रा षटकार आला नाहीये, मात्र 2 धावा आल्यात. या महत्वाच्या 40 धावा झाल्यात या षटकात. आतापर्यंत आपण पाहिलं तर 15 धावा आल्यात. 15 धावा. आशिष 15 वरती बॅटिंग करतायत. दुर्वेश 14 वरती बॅटिंग करतायत. दुर्वेशने 9 चेंडूचा खेळ केलाय. आशिषने फक्त 4 चेंडूमध्ये 14 केलेत. 15. चांगली बॅटिंग करतात आशिष भोईर. हा चांगला बॉल होता. बॅट थोडीशी अडकली असंच म्हणावं लागेल, मात्र इथे 1 रन्स मिळेल. 1ने धावसंख्या पुढे सरकते ती 41-41. प्रथम बॅटिंग करत असताना रियांश 11, आयगावदेवी घेसर, तेजस मात्रे, मोठी देसाई, लकी पॅकर्स यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. SCC ट्रॉफीमध्ये मोठी देसाईला पुरस्कृत केला, त्यांनी फायनल जिंकली. घेसरच्या स्पर्धेत वाकलन संघाला पुरस्कृत केलं, वाकलन संघाने स्पर्धा जिंकली. श्रद्धांजली चषकमध्ये घेसर संघाला पुरस्कृत केलं, त्यांनी फायनल जिंकली. आणि उंबारलेच्या स्पर्धेत सुद्धा त्याच नावाने संघ खेळला, 3रा क्रमांक पटकावला. म्हणजे 4 ट्रॉफीज या सीझनमध्ये. अमोल पाटील टॉससाठी यायचे मेन एंट्रीमधनं. ध्रुवेश अजूनही संघर्षच करतायत या मॅचमध्ये. अजूनही त्यांना लय सापडली नाहीये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 42 वरती पोहोचली आहे. ती रियांश 11 घेसर टीमची. टॉससाठी यायचंय. पुढची मॅच एका बाजूला कोळेगाव, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय साईनाथ नागो भोईर 11 सोनारपाडा. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सोनारपाडा संघ म्हटल्यानंतर याच क्रीडांगणामध्ये 100 धावांची भागीदारी सुद्धा योगेश पाटील आणि दत्ता ठाकूरच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. सलग 3 वर्ष मकर संक्रांत ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम सुद्धा सोनारपाडा टीमच्या नावावरती आहे. त्यामुळे बघायचं या सीझनमध्ये कशा प्रकारे हा संघ खेळेल. त्यामुळे अमोलला आम्ही विनंती करतोय, अमोल पाटील आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर लगेच टॉससाठी यायचंय. कोळेगावचे कॅप्टन आपल्यालाही सूचना असेल, चला फिल्डिंग लावा. कौसा टीम अंकुश 11 4 षटकात 42.
आज वाकलन संघाने 59 केल्या होत्या, मात्र पडले संघाने 60 सहज चेस केल्या आहेत. काल 77 धावा नारिवलीने केल्या होत्या, त्या 78 चेस केल्या उसारगड टीमने. त्यामुळे धावा चेस होत आहेत, पण चांगली गोलंदाजी झाली तर धावांचंही संरक्षण होईल. अर्धा तास आपण थोडंसं मागे होते, त्यामुळे आम्ही घाई करतोय, त्यामुळे खेळाडूंना विनंती आपणही सहकार्य करा. चला शेवटचं षटक घेऊन येत आहेत ज्युनियर ओमकार पाटील. 2 ओमकार आहेत, ज्युनियर सिनियर. पहिल्या सिनियरने पहिलं षटक टाकलं होतं, आता ज्युनियर आलेत. डावकुल्याचे बॅटर आहेत, सेकंडला दुर्वेश. ओमकार कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं थोडंसं रनवे मध्ये प्रॉब्लेम येतो, त्यामुळे थोडेसे थांबले. पाच षटकांची मॅच. पुढची मॅच सोनारपाडा विरुद्ध कोळेगाव, म्हणजे मास्टर माइंड योगेश पाटील तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असतील. फटका चांगला आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे मिळाले आहेत. क्रिकेटमध्ये एक एक रन्स भरपूर महत्वाची आहे आणि यष्टिरक्षक थोडेसे नाराज आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 44. गेसर विरुद्ध आपण पहिले तर कौसा मॅच सुरू आहे, त्यानंतर कोळेगाव विरुद्ध सोनारपाडा. योगेश पाटील अँड कंपनी. टेनिस क्रिकेटमध्ये 17 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, योगेश पाटील मास्टर माइंड. त्यानंतर अमोल पाटील ज्याच्या नावावरती 3 बाईक. इथे टायमिंग झालं नाहीये, लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक आलेत. निलेश भोईरने एक चांगला झेल टिपलाय आणि अखेर दुर्वेशचा संघर्ष इथे समाप्त झालाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा फलंदाज लगेच पाठवायचा आहे. चव्वेचाळीस वरती 3 विकेट गेलेत आणि आता गोरख मांगरुळकर आलेत मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 44 वरती 3 विकेट गेलेत. यानंतर कोळेगाव विरुद्ध स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान सोनारपाडा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. साईनाथ भोईर RM11 सोनारपाडा आणि कोळेगाव. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. 44 वरती 3 विकेट गेलेत. ओमकार ज्युनियरला आता विकेट मिळाली. नाही, बॉल रिलीज होताना आवाज देऊ नका प्लीज. जे फिल्डिंग तुम्हाला सजवायची गोलंदाज स्टार्ट घेण्या अगोदर लक्ष द्या. ओमकार बऱ्याच वेळा रिदम तुटतो, मात्र इथे विकेट मिळेल का? मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, गोरखलाही माघारी परतावं लागेल. कल्पेशने एक चांगला झेल टिपल्याने आता हॅट्रिकचे उंबरणारे गोलंदाज ओमकार ज्युनियर. हॅट्रिक पूर्ण केली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आपण पाहतोय. शिवरामजी टकले साहेब यांच्या स्मरणार्थ साईनाथजी टकले यांच्याकडे कॅश प्राईज गोलंदाजाला दिलं जाईल. चला आदेश, थोडंसं आपणही लवकर जायचंय. 44 वरती 4 विकेट गमावलेत. रियान्स 11 गेसर. 5 षटकांची मॅच. प्रत्येक सामना या स्पर्धेत तुम्हाला 5 षटकांचा पाहायला मिळतोय. मकर संक्रांत ट्रॉफी 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील 5वी मॅच, यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच सोनारपाडा आणि कोळेगाव. ओमकार गोलंदाजी मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे आणि बघायचं हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिली पूर्ण करेल का? पहिलं मेडन षटक सौरभ मात्रेचं तुम्ही पाहिलं, खाडी संघाचा गोलंदाज. पहिलं अर्धशतक सागर पाटील डायगर. हॅट्रिक बॉल होता, मात्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. एकच धाव मिळाली. आशिषला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक आली आहे. जास्त चेंडू त्याला मिळाले नाही, 5च मिळाले. 16 धावा केल्यात, 45 धावा झाल्यात. दुसरं अर्धशतक तेजस मात्रे उसारगर. 2 अर्धशतक 1 मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. हॅट्रिकची संधी आली होती, मात्र पूर्ण केली नाही. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50च्या आत थांबवेल का कौसा संघ? ऑन साईडला खेळायचं होतं, चांगला चेंडू होता. थोडस चेंडूला टर्न देतात ज्युनियर ओमकार.
शेवटचा बॉल आता शिल्लक आहे 45. षटकार आला तर 50+ होतील, चौकार आला तर 49. त्यामुळे बघायचं काय टार्गेट सेट करेल रियांश 11 घेसर. जेव्हा जेव्हा घेसर आणि कौसा एकमेकांच्या विरोधात खेळलेत तेव्हा तेव्हा मॅचेस रफ अँड टफ झालेले आहेत. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी स्लॉगवरच्या षटकामध्ये आपण पाहतोय. आणि आपण पाहिलं हा ऍक्शन रिप्ले, चेंडू पडल्यानंतर किती बाहेर निघालाय, चेंडूला कट करतात, त्यामुळे डॉट बॉलची ते समाप्ती होईल. आणि धावपलकर धावा फक्त 45 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 विकेट गेलेत आणि 46 धावांचा पाठलाग करायचंय अंकुश 11 कौसा संघाला. तत्पूर्वी टॉस केला जाईल, दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. एका बाजूला स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान RM 11 सोनारपाडा गणेश पाटील हेडुटणे यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि दुसऱ्या बाजूला कोळेगाव. त्या मॅचचा टॉस केला जाईल, तिथे जोडले जाईल आमचे सहकारी समालोचक बाबू पाटील. धन्यवाद. थँक्यू. साईनाथ भोईर साहेबांना विनंती करतो, या आपल्या शुभास्ते आपण टॉस करू. दोन्ही संघ खूप चांगले आहेत. आपण आता एका बाजूला कोळेगाव संघ, दुसऱ्या बाजूला आपण तर सोनारपाडा संघ. टॉस देखील केला जातो. आता आपण पाहू शकता उद्योजक साईनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते. तर टॉस जिंकला आपण आता कोळेगाव संघाने. डिसिजन का असणार आहे? फील्ड फर्स्ट करायला आपण पाहिलं तर एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहिलं तर मकर संक्रांत चषक म्हणजे ज्याला आपण ग्रामीण वर्ल्ड कप देखील म्हणतो, या वर्षी देखील 56 वर्ष आपण पाहिलं तर या स्पर्धेत खेळताना कसं वाटेल? एकदम चांगलं वाटतं या स्पर्धेत खेळताना. आणि या स्पर्धेसाठी फक्त एकच शब्द बोलू शकतो, लाजवाब. क्या बात आहे. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये. सज्जद नितीन का तर नक्कीच पहिल्या सत्रामध्ये आई गावदेवी रियांश 11 घेसरने 45 केल्यात. 46 धावांचा पाठलाग आता करायचा आहे तो आई गावदेवी अंकुश 11 कौसा संघाला. आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, 46चा पाठलाग करायचा. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये बाबू पाटील यांचा आवाज. पुढच्या मॅचमध्ये टॉस जिंकलाय कोळेगाव टीमने, त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान RM 11 सोनारपाडा टीमला पुढच्या मॅचमध्ये. ओव्हर टू बाबू पाटील. थँक्यू नितीन. काही सन्मान आहे ते आपण कव्हर करणार आहोत. तर संतोष खुटारकर यांना विनंती करणं आपण या आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे. तर निळजे गावचे आदरणीय मोहन राघव पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करेन मोहन राघव पाटील यांना की आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. बॅट्समन लवकर पाठवा. कौसा टीम. आदरणीय मोहन राघव पाटील निळजे यांचा सन्मान संतोष खुटारकर, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून संतोष खुटारकर यांची ओळख राहिलेली आहे. यानंतर नांदिवली गावचे आदरणीय बळीराम पाटील. बळीराम पाटील यांना विनंती करेन मामानं या आपण. तर संतोष खुटारकर यांच्या शुभ हस्ते आपण हा देखील सन्मान कव्हर करणार आहोत. नांदिवली गावचे बळीराम पाटील, बळी मामा, तुम्हा सगळ्यांचे परिचयाचे. बैलगाडी क्षेत्रातलं खूप मोठं नाव आज आपल्यामध्ये नाही आहेत. कौसा गावचे शिवरामजी टकले यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर साईनाथजी टकले यांच्याकडे एक पारितोषिक आहे. कौसा संघाला जो या स्पर्धेत अंकुश 11 या नावाने संघ खेळतोय. सलग 3 षटकार मारले तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राईज कौसा संघाच्या फलंदाजांसाठी हे पारितोषिक आहे. ओव्हर टू विनोद. त्याचबरोबर आदरणीय श्री हरेश भगवान पाटील निळजेगाव ज्यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट देण्यात आले, त्यांना आपण सन्मानित करतोय. आदरणीय श्री हरेश भगवान पाटील यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजाला जी बॅट आपण देतोय ती बॅट त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ क्रिकेटपटू निळजेगावचे जे सध्या 40+ क्रिकेट गाजवत आहेत असे आदरणीय जनार्दन पाटील यांना विनंती करून आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल संतोष खुटारकर यांच्या शुभ हस्ते. आणि आजही 40 ओलांडल्यानंतर काय जबरदस्त चपळाई, बॉलिंग देखील अप्रतिम, त्यांची बॅटिंग आपण बघतायत. आणि या सगळ्यांना बघूनच ही नवीन पिढी घडलेली आहे. तर जनार्दन पाटील यांचा सन्मान संतोष खुटारकर यांच्या शुभ हस्ते झाला आहे. ओळ्या आपण लगेच थेट कॉम बॉक्समध्ये पुढच्या सत्राकडे बाळू पाटील यांचा आवाज आपण ऐकूया.
नक्कीच पहिलाच बॉल आपण बघतोय चांगला पाहायला मिळतोय. आज आपण पाहिलं द पॉवर प्ले टर्फ या टर्फचं आज उद्घाटन सोहळा आहे. पॉवर प्ले टर्फ आपण पाहिलं समाधान हॉटेल समोर न्यू शिड्यूल माडा रोड डोंबिवलीत एक नवीन टर्फ बळू सुरू झालं. त्याचंही आज ओपनिंग सेरेमनी संध्याकाळी 5 वाजता. थँक्यू नितीन. पुढे आलेल्या मान्यवरांचे खेळाडूंचं हार्दिक स्वागत. बघा घेसर संघासाठी एक संधी आहे. शंकर जयराम पाटील घेसर विकेट हॅट्रिकसाठी आपण तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर घेसर एक्सप्रेस येते. आपण तर आकाश येतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला कल्पेशला आपण पाहू शकता. ओ यावेळेला आपण तर फक्त आपण तर पुश केलाय. चेंडूला गॅप शोधली. चेंडू चाललाय वेगाने सीपाकावर रिजन मधून सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार. की गोरखला जेव्हा जेव्हा डाय मारायची संधी मिळते ना तो मारून घेतो. आणि आज देखील त्याने डाय मारली. बघा चेंडू आणि त्याच्यामध्ये भरपूर अंतर होतं. स्किट देखील तो केलं त्याने. चौकाराने आपण तर इथे धावसंख्या आपण पाहू शकता. यावेळेला आपण तर कौसा संघ चेस करतो. यावेळेला आपण पाहू शकता 46 धावा. 5 धावा. आकाश लेफ्ट राऊंड देखील मारा करतोय. पुन्हा एकला ड्राईव्ह केला होता. यावेळेला खूप चांगला फटका होता. कार्पेट ड्राईव्ह होता पण गोरख मांगरुलकर तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. कल्पेश आणि ओमकार ज्युनियर. ओमकार ज्युनियरला आपण पाहू शकता. धावसंख्या धावफलकार त्याकडे पाहू शकता. यावेळेला 6 धावा आपण पाहू शकता. लक्ष आपण म्हणजे तर 46 धावांचं आहे. आकाशने एंड बदललंय. वेगवान चेंडूचा लाईन पाहावी लागणार आहे. पंच वाईट चिकून करतायत. अवांतथाने भर. धावसंख्या धावफलकाती 7 धावा आपण पाहू शकता. आकाशला इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. जी श्रद्धांजली चषकमध्ये गोलंदाजी केली होती ती गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. ती गोलंदाजी त्याला आठवावी लागणार आहे. आनंद बघा काहीतरी बातचीत करतो. एक सिनियर खेळाडू आहे. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन पॉईंट कवर्स एक क्षेत्ररक्षण आपण डॉपला पाहू शकता. आकाश लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. हो चांगला चेंडू होता. यावेळेला अपील केलं जात आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. बॅटर बाद. उल्लेख केला तर आकाश एक अतिशय चांगला गोलंदाज लाईन प्राप्त करायला लागणार आहे. आत्मविश्वास त्याला मिळवावा लागणार. तो अनन्य आत्मविश्वास त्याला दिला. सांगितलं तू एंड बदली कर. तुला लगेच विकेट मिळेल आणि विकेट मिळालंच. आकाशच्या चेहऱ्यावर बघा सुमित हास्य दिसतंय कारण गोल्डन विकेट मिळाली ना त्याला. रियांश 11 या नावाने हा संघ उतरला आहे. त्याच नावाने तो संघाने चॅम्पियनशिप देखील पटकावली. श्रद्धांजली चषक उचलला जुळंबोलीचा. नवीन बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला जयेश टाकले. कौसा संघाने बघा आपण बलाढ्य आपण तर घेसर संघाला थांबवलंय 45 वर. पण 46 धावा करायच्या आहेत. पण घेसर आपण रियांश 11 घेसर संघ सहजाजी मॅच सोडणार. पुन्हा एकदा एंड बदललाय. स्ट्रायकरला बॅटर आहे तो आपण पाहू शकता. जयेशला आपण पाहू शकता. आकाश हा चेंडू आपण ते इनफिल्डच्या वरून उडवलाय. चेंडू वेगाने चालला यावेळेला सीमेरेषेकडे. चौकार. तर पिंटू भोईर यांच्याकडून विकेट हॅटीसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि शंकर जयराम पाटील आपण तर घेसर यांच्याकडून विकेट हॅटीसाठी आपण तर 1000 रुपये म्हणजे 4000 रुपये मिळतील. आकाश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आपण वाईड अर्काचा वापर केलाय. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू वेगाने चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता अंकुश 11 गावदेवी कौसा संघ खूप चांगली सुरुवात केली. एक बॅटर जरी बाद झाला असेल पण धावा आल्या. धाव फलकात आपण बघितलं तर खूप
15 धावा, एक दमदार सुरुवात. कारण का आपण 46चं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला सूरज येतोय. स्पिन आक्रमण आपल्याला बघायला मिळतं का पाहायचं आता. नाही सूरज येत नाही, दुर्वेश येतोय. पण आता इथून मी तर म्हणेल कदाचित सूरजचा वापर देखील केला पाहिजे होता, कारण जुळणमुलीच्या स्पर्धेत काय गोलंदाजी केली होती. P2चं षटक घेऊन येतोय. दुर्वेश येतोय. दुर्वेश मडवी एक वेगळ्या शैलीचा आपण ॲक्शनचा गोलंदाज आपण पाहू शकता. वेगळी शैली त्यांची गोलंदाजी करण्याची. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता. आमच्या समोर स्वर्गीय आपण विष्णुशेठ कचरू रसाळ स्टँडमध्ये आपण बघितलं तर कौसाचे पाठीराखे भरपूर प्रमाणात आहेत. कौसा गाव म्हटलं तर बैलगाडी क्षेत्रातील आपण तर शिवराम बिवा टकले साहेब आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांचे सुपुत्र मात्र व्यासपीठावर आहेत. त्यांनी देखील ATM खुला केला आहे संघासाठी आणि पाठीराखे देखील एक बिग सपोर्टर आहेत मला वाटतं कौसा संघाचे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला आपण पुढच्या 2 संघाचे नाणेफेकी झाली ते म्हणजे सोनारपाडा आणि कोळे संघ आमच्या मुख्य व्यासपीठात येऊन समोर थांबायचं आपण, कारण वेळ फार कमी आहे. बघा योगेश आपल्या संघाला घेऊन या. कोळेगाव संघ चे संघनायक आपल्या संघाला घेऊन आपण यायचं आहे. दुर्वेश येते गोलंदाजी मार्कवर. जरा वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्या. सायकलला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला कल्पेशला आपण पाहू शकता. कल्पेश गोवारीला आपण पाहू शकता. दुर्वेश हो चांगला चेंडूचा कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. मिड ऑफ फॉरन चेंडू चाललाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्रिकेट बघायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 16. 30 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता. खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. जयेशला आपण पाहू शकता. दुर्वेश लेफ्टन राऊंड देकडनं मारा करतो कोळेगाव एनकडून. स्ट्रायकेनला जयेशला आपण पाहू शकता. 16 धावा झाल्या धावफलकात. एक गडी बाद. हो चांगला चेंडू ऑन साईडला मनकडे सायने वळवलंय. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चांगली फेकी. गुड थ्रो खूप चांगली फेकी. धावसंख्या 1 ने पुढे शकते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा. तर लक्षाचा विचार केला तर 46 धावांचा आहे. तर हळूहळू लक्षाकडे ते वाटचाल करतायत. दोन्ही बॅटरांना माहिती आहे मोठे फटके मारायला जर मिळाला ओरपी शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू मिळाला त्याच्यावर आक्रमण करायचा. चांगला चेंडू मिळाला त्याला प्लेसमेंट करून सिंगल डबल घ्यायची. दुर्वेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय कोळेगाव एनकडून. हो चांगला आपण तर मिड ऑफ वरून चेंडू चालला. पुन्हा एकदा आपण तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच 10 मिनिटे मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर आपण तर तिथे नाही आहेत, कारण एक्स्ट्रा कव्हर थोडासा डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या धावफलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला 18 धावा. एक धावेने आपण तर पुढे सरसावतो हा संघ. आपण तर अंकुश 11 आई गावदेवी कौसा संघ. दुर्वेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. एक डॉट चेंडू विकेट. इथे मात्र कमबॅक करू शकतो आपण म्हणजे रियांश 11 आई गावदेवी घेसर संघ. जयेशला पण स्ट्राईकला पाहू शकता. दुर्वेश तो जयेश लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. पहिल्या फिरती 5वी मॅच आपण पाहतो. यानंतर शेवटची मॅच असणारे सोनारपाडा विपक्ष कोळेगावमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. कोळेगाव संघाने टॉस जिंकलाय. चांगला चेंडूचा पडल्यानंतर खाली राहिला आहे. शपल झाले ते स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून स्क्वेअर लेग रिझनमधनं चेंडूला काढत होता. डॉट चेंडूची समाप्ती ते चांगलं कमबॅक बघायला मिळते आपण दुर्वेशच्या माध्यमातून. 16 आपण आता इथून धावा झाल्या. धावफलकात 18. लक्ष्याचा विचार केला तर 46चा आहे. चांगली मॅच बनू शकते इथून, कारण सूरजचा देखील एक अजून षटक बाकी आहे. दुर्वेश गोलंदाजी मार्कवर. हो चांगला चेंडू होता यावेळेला. आश्चर्याचा वेध घेतलाय. डायरेक्ट हिटची संधी होती. विकेट मिळाला असता पण एक्स्ट्रा धाव जाते. इथे जिथे विकेट गेला असता तिथे एक धाव मिळते. या चुका टाळाव्या लागणार आहेत घेसर संघाला. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. लेग बायच्या स्वरूपात आपण 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. कारण जिथे धाव नव्हती ना तिथे धाव गेली आहे. 19 धावा धावफलकातील लागल्या आहेत. कारण का जर लक्ष विचार केला तर आपण तर 46 19 धावा धावफलकात आल्या आहेत. पाचता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? कोणीच झाले आहेत. पाचता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? स्पिन आक्रमण आपण पाहू शकता, ज्याचा आपण आत्ताच उल्लेख केला होता मी या आधीच्या षटकामध्ये. तो आपण तर सूरज आलाय. सूरज म्हात्रे हा षटक फार आपण तर या सामन्याचा प्रतिबिंब असणार आहे, कारण सूरजने या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी केली. धावा कमी दिल्या तर मॅच बनू शकते शेवटच्या 2 षटकामध्ये.
काल बघितलं तर उत्कृष्ट गोलंदाज देखील ठरला आहे, पण आज वेगळं मैदान आहे, वेगळी खेळपट्टी आहे. आपण संघ देखील वेगळा आहे. जरा फास्ट खेळायचं, जर पंचांना देखील सूचना आहे आपण जरा पुशअप करा, खेळाडूंनाच ताकीद द्या. आपण कोणीच धावा धावफलकाती लागले आहेत. सूरज गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला जयेशला आपण पाहू शकता. जयेश पाहिजे आता काय करतो इथून. सूरज स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट पॉईंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ऑफ साईडला थर्डमॅन पॉईंट. एक क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर स्वीपाकर रिजनमध्ये तैनात आहे. हो चांगला चेंडू आपण तर अपीच खेळतात यावेळेला. चेंडू उचलला आपण तर एक्स्ट्रा कव्हर जेव्हा 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात ते आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. जे चांगली बॅटिंग करतोय तर त्याला माहिती आहे इथून घाई करणं आपण परवडणार नाही आपल्या संघाला. म्हणजे सिंगल डबलने आपण तर धावफलक खालता ठेवलं आणि लक्ष्याच्याकडे आपण तर वाटचाल केली आहे. त्याने जे लक्ष्य आहे ते 46 धावाचं ते गाठण्याचं त्याने आपण तर मनासी इरादे स्पष्ट केले आहेत. सूरज गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक पहिलं संघ 30 षटक घेतोय तुमच्या समोरच्या कक्षा एंडकडून. ऑन साईडला शप्पल झाले, फटका बनवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षकांना बीड करून चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. ऐवा झेल घेतलाय त्यासाठी देखील पारितोषिक असणार ते आम्ही सांगूच. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. आपण तर कट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. विशाल गणेश पाटील, आपण तर सागर सुनील रसाळ याचकडून देखील ऐवा कॅसाठी आपण बघितलं तर पारितोषिक दिले जाणार आहे. आकर्षक टी शर्ट आहे, या लवकर. ओ चांगला चेंडू बॅकफुट गेले, कट केले यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे कंप्लीट केले जाते. धावसंख्या धावफलकार ते आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. हळूहळू आपल्या विजयाच्याकडं आपण तर वाटचाल करताना अंकुश 11 आईगाव देवी आपण म्हणजे तर कौसा संघ घाई करत नाही. तर स्ट्रायकनला बॅटर आपण पाहू शकता. सलामीचा बॅटर आपण पाहू शकता यावेळेला कल्पेश. सूरज गोलंदाजी मार्कवर. 14 चेंडूमध्ये अजूनही आपण जर विचार केला तर 18 धावांची गरज आहे. सामना संपला नाही अजूनही. सूरज गोलंदाजी मार्कवर, उघड तिकडे मार्क होतोय. स्विच हिट केला यावेळेला, पाठवला चेंडूला पॉइंट सीमारेषा बार. पंचांचा इशारा येतो यावेळेला. षटकार. डान्स देखील पाहू शकता ना. कौसावाले बघा डान्स करतायत. चेंडू द्या लवकर जरा. स्वर्गीय आपण तर विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँडमध्ये कौसावाल्यांचा बघा डान्स देखील आपल्याला बघायला मिळतोय. नाही खुश आहेत. खुश होणं गरजेचं आहे. संघाला सपोर्ट करत आहेत. 34 धावा बघा. मॅच बॉल देखील आलाय. कल्पेशच्या बॅटमधून स्विचच्या मधून षटकार आलाय. पुढे गोलंदाजी मार्कवर सूरज. लेफ्ट आर्मवर आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू होता यावेळेला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू चालला लॉंगरला. एकदा कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू जर इथे पकडला असता सूरजने तर कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला. आपण पाहू शकता 36 धावा. नाही वा याची आपण आता टी शर्ट देखील दिल्यात आलेली आहे. ज्या प्रेक्षकाला मिळालं त्याचं अभिनंदन. 36 धावा धावफलकाती लागल्या आहेत. आता येणारे आपण तर 12 चेंडू आणि 10ची गरज आहे. कौस्या बघितले तर कौसाचेच बॅटर आहेत. कौशाच्याच प्रेक्षकांचं भलं झालं बघा. नाहीच घरी जाऊन सांगता येईल ना बाबा. डोंबोली नगरीत गेलो, एक टी शर्ट घेऊन आलो घरी. भले जरी आज वर्किंग डे असला आपण जरी कामाला नसतील गेले पण आज दिवस भरून निघला ना टी शर्ट मिळाली तर. 36 धावा धावफलकाती. चला सोनारपाडा आणि आपण तर कोळेगाव संघ आपण आपल्या मुख्य एंट्रीतून आपण तर मेन प्रवेशद्वारातून मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. अमोल पाटील देखील बघा एक जबरदस्त खेळाडू या संघाचा. अष्टपैलू खेळाडू. यंगस्टर देखील आहेत.
अनिकेत असतील, आपण तर प्रथमेश असतील, हे सर्व यंगस्टर देखील खूप चांगली कामगिरी करतात. कारण का आपण तर योगेश, अमोल यांच्या मार्गदर्शनाखाली ते तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता दुर्वेश आलाय पुन्हा एकदा, कारण की 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. विकेटचा विचार केला तर आपण तर प्रथम बॅटिंग करताना 3 गडी बाद, आपण तर 4 गडी बाद झाले होते. 45 धावा केल्या त्या आपण तर घेसर संघाने, रियांश इलेव्हन घेसर संघाने. स्ट्राईकेनला बॅटर आपण पाहू शकता, खूप चांगली बॅटिंग करतो जयेश. चला जरा वेळ कमी घ्या, घेसर संघ जरा वेळ कमी घ्या. दुर्वेश गोलंदाजी मार्कवर, कोळेगाव एंडकडून स्ट्राईकेनला जयेशला आपण पाहू शकता. 12 चेंडू 10ची गरज आहे. ऑन साईडला फटका चांगला, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे मिडविकेटला, चेंडूला फीड करतोय. एकच धाव. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा करतात. दोन्ही संघ मात्र मॅच सोडायला तयार नाही, मैदान सोडायला तयार नाही आहेत, कारण त्यांना जिंकायची. आपण तर ही मॅच जिंकून पुढच्या फेरीत दाखल व्हायचं आहे. दुर्वेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो. कल्पेशला आपण पाहू शकतो. कल्पेशने देखील खूप चांगली कामगिरी केली. आज चेंडू लॉफ केला, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे, जेलची शक्यता आहे. गोरख मांगरोळकरने खूप चांगला जेल घेतला आहे. दुर्वेशला यश मिळतंय, कल्पेश मात्र बाद होतोय. केला पडतं. 9 कव्हर्स करायच्यात आपल्याला. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता यावेळेला. चला निलेश जरा लवकर या. आपण सर्व खेळाडूंना आपण विनंती असणार आहे की आपण लवकर यायचं आहे. बॅट झालेला बॅटर आपण लवकर जायचं आहे आणि येणाऱ्या बॅटरने देखील लवकर यायचं आहे. निलेश आलेत, कारण अजूनही 9 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही आहे अजूनही. विनोद पाटीलचा विचार केला, इथून जर अजून 1-2 चेंडू डॉट गेले, विकेट आले तर मॅचमध्ये आपण तर वापसी करू शकतो. रियांश इलेव्हन घेसर संघ नवीन बॅटर आलाय, निलेश आलाय. निलेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ग्रामीण 40 आपण आपले तर ग्रामीण 40+ देखील खेळाडू आपण पाहिले तर कालच्या दिवसात काल हरेश केने काय बॅटिंग केली. आज आपण पाहिले तर टेनिस क्रिकेटचा आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा बाहुबली अमरला देखील पाहू शकता. चला चला फास्ट खेळायचं जरा. एंड बदलला आता दुर्वेशने. आपण आता डावखुरे बॅटर आले त्यावेळेला निलेश आलेत. एंड बदललाय. आल्या आपण तर धाडसी निर्णय घेतलाय स्विच हिट करण्याचा. डॉट चेंडूची समाप्ती होते. मॅच संपली नाहीये अजूनही. इथूनही कमबॅक होऊ शकतंय घेसर संघाचा, कारण दुर्वेशनी जर अजून 1-2 डॉट चेंडू फेकले, विकेट मिळवला तर मॅचमध्ये मजा येईल. 9 चेंडू 9ची गरज आहे. विनोद पाटील दोन्ही संघ मैदानात हार मानायला तयार नाहीयेत. कौसा संघ देखील मैदानात हार मानायला तयार नाहीये. घेसर संघ देखील मैदानात हार मानायला तयार नाहीये. दुर्वेश हा चेंडू फटका सरळ खेळतो. यावेळेला स्क्रीन समोर चेंडू वेगाने चाललाय. 1 बाउंड. चेंडू सीमारच्या पार, दणदणीत चौकार. बाकी दुर्वेश लेफ्ट हँड ओरकडनं मारा करतोय. कोळगाव एंडकडून पुणे ऑन साईडला वळवलं चेंडू. चांगलं क्षेत्रक्षेत्र आकाश आहे तिथे. आपण 30 सर्कलमध्ये आपण जर बघितलं तर खूप चांगलं क्षेत्रक्षेत्र आहे. मिडॉन रिजनमध्ये चांगलं क्षेत्रक्षेत्र. अशाच प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. डॉट चेंडू नंतरच्या पुढच्या चेंडूवरती बघितलं तर विकेट देखील येणं फार गरजेचं आहे. पण त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. दुर्वेश गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट मार्क. हा चेंडू चंजा पेस होता. यावेळेला पूल करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. मॅच संपली नाहीये, कारण येणारे 6 चेंडू आणि आपण तर 5 धावांची गरज आहे. विकेट न गमावताना विनोद पाटील 4 केल्या तरी चालू शकतायत, पण पाहायचं आता येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कारण त्यांनी जर अचूकता आपण तर भेदकता आणि विविधता दाखवली, ज्याप्रमाणे आता विकेट टेकिंग गोलंदाजी केली आपण तर दुर्वेशनी, तशाच प्रकारची गोलंदाजी येणाऱ्या गोलंदाजीने केली तर मॅचमध्ये मजा येईल. पाहिजे आता आकाश कुणाची निवड करतोय आता, कारण सूरजची देखील आपण 1 षटक झालं आहे. आकाशचे 2 षटकं झाले आहेत. आकाशने 1 षटक टाकलं, दुर्वेशने 2 षटकं टाकले आहेत. त्यामुळे आता नवीन गोलंदाज वापरणं फार अनिवार्य राहणार आहे आणि तो गोलंदाज असा निवडावा लागणार आहे घेसर संघाला की त्याने आपण 5 धावा इथून करण्यापासून रोखावं लागणार आहे.
पर्याय कोण निवडतं पाहायचंय आणि दोन बॅटर आता चांगली बॅटिंग करतायत. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. दीप आलाय. नाव खूप चांगलं आहे. नावाप्रमाणे आता गोलंदाजी करावी लागणार आहे. अनिरुद्ध केणे देखील येत आहेत. कोच आहेत या संघाचे. नेहमीच सपोर्ट असतं त्यांचं. दीप आलाय गोलंदाजी मार्कवर. चला जरा चला फास्ट घ्या जरा. केसर संघ जरा थोडंसं आम्ही समजू शकतो मॅचची सिच्युएशन, पण तुम्ही देखील आम्हाला थोडं सहकार्य करा. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. जयेशला आपण पाहू शकता. जयेश आणि निलेशची जोडी येणारे आपण म्हणजे तर 6 चेंडू 5ची गरज आहे. 4 चालू शकतात. विकेटचा विचार केला तर आपण तर प्रथम बॅटिंग करताना 45 धावा केल्या आहेत. 4 गडी बाद झाले गेसेस संघाचे. रियांश इलेव्हन गेसेस संघाचे आणि ते कौसा संघाचे आपण इथे 41वर गडी बाद झाले. तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 2 गडी बाद झालेत. 4ही चालू शकतात. दीप गोलंदाजी मार्कवर आमच्या समोरच्या कक्षा एंकडून. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. जयेशला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू होता. बॅकफुट जाऊन कट करत होता. डॉट चेंडूची समाप्ती. डॉट चेंडू आपण पहिले तर यावेळेला संजीवनीचं काम करणार, टॉनिकचं काम करणार आहे गेसर संघाच्या गोलंदाजासाठी. आणि तेच आता पहिला चेंडू त्यांनी दीपने आपण तो डॉट फेकलाय. स्ट्रायकेनला जयेशला आपण पाहू शकता. दीप लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. जयेशला आपण पाहू शकता. 5 चेंडू 5ची गरज आहे. 4 चालू शकतायत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. हा चेंडू खराब होता आणि त्याला पाठवून दिलाय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. पहिला चेंडू खूप चांगला टाकला होता. नंतरचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन टाकला. त्याला पूलच्या माध्यमातून पाठवून दिला सीमारेषा पार. धाव संख्या आपण बघितलं स्कोर लेवल 1 धावेची गरज आता. दीप गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता आपण तरी ते मिसफील्ड झाली आणि अशा तऱ्हेने कौस संघ विजय संपादन करतो. विजय संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतल्या तर गेसर संघाला धन्यवाद देऊ आणि सामनाचा मार्ग मॅच आम्ही लगेच घोषित करू. त्या सामन्याचा मार्ग मॅच जयेश आहे. जयेश ठरतो या सामन्याचा मार्ग मॅच. 24 धावांची खेळ केली त्यांनी. साईनाथ टकले यांच्याकडून आपण जयेश टकलेसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील येणार आहे. मार द मॅच जयेश यायचे. तर जाऊया आपण बघितलं तर टॉस बॉक्समध्ये सज्ज नितीन कळ.